या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर अर्ध्या तासाने अजून कमी झाले. वेलकम टू द मिसिंग लिंक टनल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. मी आता निघालो आहे मिसिंग लिंक बघायला, जी कालच ओपन झालंय 1 मेला महाराष्ट्र दिनी. ॲक्च्युली कालच जायचं होतं तर विचारायला नाही, हा उद्घाटन वगैरे करतील, हे सगळ्या गोष्टी होतील आणि तसंच झालं. उद्घाटन दुपारी 12:30ला ठेवलं होतं त्यांनी आणि पब्लिक जी तिथं गेली होती, म्हणजे जे लॉंग विकेंड होता जाणारी पब्लिक होती पुण्याला मुंबईला म्हणा, ती पूर्ण ट्रॅफिकमध्ये तिथं अडकली. म्हणजे घाण मॅनेजमेंट होतं. बरं झालं ते काल गेलो नाही मी, नाही तर तिथं अडकलो असतो ट्रॅफिकमध्ये की नाही. तर आज 2 मे आहे आणि आज निघालो म्हणलं चला, आज तर काही की नाही, आता ऑलरेडी ओपन झाले म्हणून आता निघालो आहे मिसिंग लिंकचा अनुभव घ्यायला, ड्राईव्ह करायला. त्या रोडवरती मजा येणार आहे, एक्सायटेड आहे. आणि आपण खोपोलीपर्यंत जाणार आहोत. खोपोलीच्या एक्झिटपर्यंत हा पूर्ण जो काही मिसिंग लिंक आहे तो फक्त अनुभव करून खोपोलीला एक्झिट करणार आणि मग तिकडनं परत रिटर्न येणार. ॲक्च्युली बघा, हाच आहे तो मिसिंग लिंक काढला, पण इथनं एंट्री बंद केली यांनी. काय माहीत का बंद केली. पण पुण्याकडून मुंबईला जाण्यासाठी जो खालचा नवीन रस्ता झालेला आहे तो ॲक्च्युली बंद आहे. काहीतरी तिथं साफसफाईचं काम चालू आहे बहुतेक. कालचा कार्यक्रम झाला त्यावेळेस काय घाण वगैरे असेल किंवा जे काय असेल ते सगळं क्लीन करतायत. त्याच्यामुळं पुण्याहून मुंबईला जो मिसिंग लिंकने जायचं असेल तो बोगदा टनेल बंद केलेला आहे जायचा. पण पलीकडची लेन बघितली मी, मुंबईवरनं पुण्याला जाऊ शकतो. मग आता आपण काय करूया, खोपोलीला जाऊ, खोपोलीला एक्झिट घेऊ आणि मग तिकडनं परत त्या रूटने येऊ. मग आपल्याला मिसिंग लिंकचा एक्सपिरियन्स घेता येईल. जाताना तर नाही घेता आला, पण येताना घेता येईल. मिसिंग लिंक चालू झाल्यामुळे त्या पलीकडल्या रोडला, जो मुंबईवरनं येणारा रोड आहे त्या रोडला गर्दीच नाही आहे, कारण सगळ्या कार्स वगैरे ज्या त्या मिसिंग लिंकवरनंच जात आहेत. तर आज 2 मे आणि पुण्यावरून मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंकचं लेन जे आहे ती बंद ठेवली होती काही कारणास्तव. त्याच्यामुळे मला काही मिसिंग लिंकचा अनुभव घेता आला नाही, म्हणून मी आता ठरवलं की चला खोपोलीला जाऊ. खोपोलीवरून पुढून खालापूर टोल नाक्याहून मग परत मुंबई टू पुणे असा प्रवास करून आपण मिसिंग लिंकवरनं येऊ शकतो. जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करायची असेल तर काय काय करावं लागतं बघा मित्रांनो. कुठं कुठं फिरावं लागतं. 1ला 10 मिनटं कमी आहेत आणि भूक पण लागली आता. म्हणजे अजून एवढी कडकडून आहे, पण जेवायचा टाईम झालेला आहे. बघू आता पुढं काय म्हणतात याला, फूड कोर्टला कुठल्या तरी थांबूया. हायवेला कुठल्या तरी फूड कोर्टमध्ये थांबतं. खोपोलीमध्ये उतरलो, पण खोपोलीमधनं लेफ्ट घेतलं ॲक्च्युली. त्या साईडला काय जास्त शॉप्स नव्हते. राईट गेलो असतो तर मेन सिटीमध्ये, तर तिकडे कदाचित भेटले असते आपल्याला हॉटेल वगैरे, पण तिकडे नाही गेलो मी. म्हणून आपण आला होता तर खालापूर टोल नाक्याला. नाही तर टोल तर आहेच आपल्याला भरावं. फायनली आपण आता लागलोच एक्सप्रेस हायवेला परत एकदा खालापूरपासून. आणि आता इथून आपल्याला मिसिंग लिंकवरनं जायचं. 160 रुपये टोल कट झालेलं आहे आणि इथं फूड मॉल पण दिसतोय. चला, मला वाटतं इथल्याच फूड मॉलला जाऊ, काहीतरी खाऊ आणि मग कंटिन्यू प्रवास करूया. फायनली आपल्याला जागा भेटली, तर लावली गाडी आणि हे फूड कोर्ट आहे. बघू आता आतमध्ये काय आपल्याला भेटेल, काय खायचं आहे. लेट्स सी. ऑप्शन्स तर भरपूर आहेत मित्रांनो, इथं भरपूर गर्दी आहे. ऑप्शन्स भरपूर आहेत. आता इथं काय खायचं तेच कळत गेले. लेट्स सी, काहीतरी घेऊ. तर भरपूर कन्फ्युजन नंतर इथं मी 2 वडापाव घेतले खायला एका स्टॉलमधून, दुकानातून, आणि नंतर दही वडा पण घेतला इथे. नाश्ता वगैरे झाला आपण इथं आणि अर्धा तास ते गेला आपल्या इथे. आता निघूया पुढे. ज्या कामासाठी आलोच ते काम करूया. आता आपण पुण्याच्या दिशेने निघालो. खालापूर टोल नाक्याच्या इथं थांबलो होतो फूड कोर्टला. तिथं नाश्ता वगैरे केला, दहीवडा खाल्ला आणि काय खाल्लं, वडापाव खाल्ले. ठीक होते टेस्ट वगैरे. आणि आता निघालो आहे घराच्या दिशेने. इथून 70 किलोमीटर आहे आपलं घर आणि आपण मिसिंग लिंकवरनं जाणार आहोत. ते सारखं म्हणतोय मी. बघा, आपण एंट्री घेतली मिसिंग लिंककडे. त्या साईडला दिसतो तो ब्रिज बघा एक, त्या ब्रिजवरनं जायचं. मग तो त्या डोंगराच्या बोगद्यातून जायचं आपल्याला. आणि या रोडला फक्त जसं मी म्हटलं कार्स बसेसला अलाउड आहे. बाकी सगळ्या हेवी व्हेकल्स जुन्या घाटातूनच जायचं. ते बघा त्या साईडने चालल्यात ट्रक्स वगैरे.
मजा येणार आहे. आय एम एक्सायटेड. तर मित्रांनो, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती खोपोली एक्झिट ते कुसगाव लोणावळा दरम्यानचा जो 19 किलोमीटरचा घाटाचा रस्ता आहे त्याला बायपास करण्यासाठी हा 13 किलोमीटरचा नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे, ज्याला मिसिंग लिंक म्हणतात. सध्याच्या घाटात खूप वळणे आहेत आणि चढ उतार जास्त आहेत, पण ही मिसिंग लिंक पूर्णपणे सरळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेली आहे. आणि वेलकम टू द मिसिंग लिंक टनल. सो फायनली आपण टनलमध्ये शिरलो. मिसिंग लिंक टनल हा छोटासा टनल आहे. मेन जो मोठा टनल आहे तो पुढे, ज्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव झालं आहे की तो 22.33 मीटरचा रुंद असा बोगदा आहे. या प्रकल्पात 2 मुख्य बोगदे आहेत. एक बोगदा 2.25 किलोमीटरचा आहे, ज्याच्यातून मी आता चाललो आहे, आणि दुसरा चक्क 9 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे हे बोगदे 23 मीटर रुंद आहेत, जे जगातील सर्वात रुंद बोगदे मानले जात आहेत. तर हा बोगदा संपला की समोर मला दिसायला सुरुवात झालेली केबल्स वगैरे. आता इथं थांबू शकत नाही आपण ॲक्च्युली. वाव, बघा आता इथून जबरदस्त नजारा दिसणार आहे. ओ माय गॉड, वाव, काय व्ह्यू आहे मित्रांनो. हा भारतातील सर्वात उंच केबल स्टेट ब्रिज आहे. टायगर व्हॅलीमध्ये 2 बोगद्यांना जोडण्यासाठी एक भव्य केबल स्टेट ब्रिज उभारला आहे आणि याची उंची जमिनीपासून तब्बल 132 मीटर म्हणजे सुमारे 43 मजली इमारत एवढी आहे. मजा येते ड्राईव्ह करायला. पूर्ण केबल्सनी हे केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे ब्रिज, जे फॉरेनमधून मागवलेले आहेत केबल्स. आणि काय इंजिनिअरिंग आहे. आणि त्या साईडला बघा तो थंब दिसतोय का, तो कसला दिसतोय, जबरदस्त. आणि हा जो बोगदा असणार आहे तो सगळ्यात मोठा बोगदा आहे, 9 किलोमीटरचा बोगदा आहे. हा आहे 9 किलोमीटरचा बोगदा. हा डायरेक्ट आपल्याला मळवलीच्या तिकडे काढतो. आणि हा बेसिकली आपण लोणावळ्याचा जो लेक आहे त्या लेकच्या खालून हा टनेल आहे. एकच नंबर मित्रांनो, एकच नंबर. मस्त आहे बोगदा. आता मी गॉगल्स घातले तरी पण इथं काही प्रॉब्लेम नाही, असा अंधार वगैरे काय वाटत नाही, कारण लाईट्स वगैरे आहेत, व्हेंटिलेशन वगैरे ते पण आहे. इथे पण 80ची स्पीड आहे. आणि या साईडला बघा असे इमर्जन्सी एक्झिट पॉईंट्स आहेत, म्हणजे समजा एखाद्या ह्या लेनमध्ये जर काय झालं, तर ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं, तर पलीकडे जाण्यासाठी मध्ये असे एक्झिट्स केलेले आहेत. हे बघा, हे दिसते, हे असे रस्ते केलेले आहेत. जबरदस्त. आणि आपली स्पीड आहे 70च्या स्पीडने चाललो. 80चं लिमिट आहे, 70च्या स्पीडने चाललोत. याच्या आतमध्ये लाईट्स, तुम्हाला कारच्या लाईट्स लावायची वगैरे काही गरज नाही, कारण ऑलमोस्ट चांगलाच भरपूर उजेड आहे, अंधार असा नाही आहे. ज्या गाड्यांचे ऑटो हेडलाईट्स ऑन होतात त्यांचं तर ऑटोमॅटिकली ऑन होणार आहे, पण ज्यांचं ऑटो नाही आहेत त्यांनाही गरज नाही आहे. स्वागत आहे आपलं मिसिंग लिंक टनेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही पण या, एकदा जवळपास असताल तर एकदा नक्की ह्या मिसिंग लिंक टनलमधून ह्या रूटवरनं ट्रॅव्हल करा, मजा येईल तुम्हाला पण. मला खास ह्यासाठी यायचंच होतं, म्हणून मी आलो आज. आणि काल आलो असतो तर पूर्ण दिवस वाया गेला असं. बरं झालं काल नाही आलो, आज आलो. फक्त एकच आहे की हा मुंबईकडनं आज चालू होता. बेसिकली 2 तारीख आहे आज, 2 मे. मुंबईकडनं पुण्याच्या दिशेने जाताना हा चालू केला आहे. पुण्याच्या दिशेने मुंबईकडून साफसफाई चालू होते, पण ते काहीतरी मेंटेनन्स चालू होतं. आय गेस कालचा कार्यक्रम जे झालं त्याचं काही घाण वगैरे असेल, कचरा जे काही रस्त्यावरती असेल ते सगळं साफ करणं चालू होतं, त्याच्यामुळे तो रस्ता बंद केला होता. पण आता कदाचित चालू केला असेल. बघा, असं वाटतच नाही आपण इंडियामध्ये ह्या रूटने ट्रॅव्हल करताना. असं वाटतं कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये. आणि एवढा मोठा 4 लेन वाला बोगदा आहे. या मिसिंग लिंकवरील बोगद्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झालेली आहे, जे की आहेत वर्ल्ड्स वाईडेस्ट टनल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने म्हणजेच MSRDCने सुमारे 6,700 कोटी रुपये खर्च केले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन 1 मे 2026 म्हणजे महाराष्ट्र दिनी रोजी करण्यात आले असून आता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याचं अंतर अर्ध्या तासाने अजून कमी झालं आहे. 6 किलोमीटरचाच फरक पडतो आहे, पण ट्रॅफिक वगैरे घाट जो रस्ता आहे तो पार करून त्या रूटने जायची गरज नाही आहे. तो अवॉइड करून इग्नोर करून आपण डायरेक्टली जातो आहे. घाट वगैरे काही नाही, डायरेक्टली आपण फास्टमध्ये जातो. त्याच्यामुळं पुणे ते मुंबई अंतर अजून कमी झालं आहे. सो फायनली हा टनेल संपलेला आहे आणि आपण ऑलमोस्ट मळवलीच्या पुढे आलोत. लोणावळा क्रॉस करून मळवलीच्या पुढे आलोत. बघा पलीकडलं ओके, पलीकडली लेन पण चालू केली आता. बहुतेक गाड्या तर दिसत आहेत. येस, पलीकडली लेन पण चालू केली. मग अशी काहीतरी क्लिनिंगचं काम चालू होतं त्याच्यामुळं बंद होतं, पण आता पुण्याहून मुंबईला जाणारं मिसिंग लिंकचं लेन पण चालू आहे. चलो, मजा आली. मग अशी चालू असतं तर आपल्याला जाताना पण मजा घेता आली असती. एनिवेज ठीक आहे, काय हरकत नाही. आणि हां, नेटवर्क नाही आहे बोगद्यामध्ये, नेटवर्क नाही आहेत. ओके, पण मजा आली, ड्राईव्ह करून मजा आली. मिसिंग लिंकचं उद्घाटन सकाळीच व्हायला पाहिजे होतं. 1 मे सुट्टी होती आणि जोडून सुट्ट्या आल्या होत्या, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली पब्लिक बाहेर जाणार होतं फिरायला वगैरे, गावी वगैरे, इकडे तिकडे. मग त्यामुळे ना मला तरी वाटतं की सकाळी 7ला वगैरे, मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत जर उद्घाटन झालं असतं तर मग पब्लिकला जो काही त्रास झाला काल तो नसता झाला. आणि कालच पब्लिक एन्जॉय केला असता रस्ता, एवढी ट्रॅफिक वगैरे झाली नसती. ठीक आहे, पण आता ते झालं तर झालं. पण आता मिसिंग लिंक तर ओपन झालेलं आहे सगळ्यांसाठी. आणि आय होप आता जे काही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स होते, खंडाळा घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला तर काय ट्रॅफिक व्हायची वगैरे, मागे 48 तास किंवा 70 तास जे काही ट्रॅफिक जाम झालं होतं, तो जो प्रॉब्लेम आहे तो सगळा आता सॉल्व्ह होईल या मिसिंग लिंकमुळं. मित्रांनो, आय होप मजा आली असेल तुम्हाला. मला तरी मजा आली. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमधून मजा आली नाही, पण मला तरी मजा आली. तुम्हाला पण मजा घ्यायची असेल तर या मिसिंग लिंकवरती एकदा प्रवास करा, मजा येईल. ठीक आहे, आता ज्यासाठी आलो होतो ते तर काम झालं, आता घरी निघालो आहे. आणि इथून पुढचं काय दाखवायचं गरज नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळं हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, हाईप पण करा. हाईपचा पण ऑप्शन आहे. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आता मी ड्राईव्ह एन्जॉय करतो घरी जाईपर्यंत. सी यू, बाय.